कुंडली राशी ग्रह नक्षत्र यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर पुष्पा कांबळे आपण सर्वांचे स्वागत करते. स्वतःची कुंडली कशी वाचावी पार्ट 3. कुंडली वाचायला शिकवणे सुरू करते. कुंडली वाचताना जी माहिती आवश्यक असते ती म्हणजे कुंडली, राशी, ग्रह, नक्षत्र आणि महादशा. आजच्या भागात बेसिक ज्योतिषचे 1 ते 6 पॉईंटची माहिती शिकणार आहोत. जन्मवेळची कुंडली फिक्स असते. गोचरचे ग्रह भ्रमण करतात, एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तुम्ही तुमची कुंडली समोर ठेवली तर समजण्यास सोपे जाईल. आजच्या भागात कुंडलीत 12 भाव, 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र असतात. व्यक्तीचा जन्म ज्या नक्षत्रात होतो त्या नक्षत्र स्वामीची महादशा जन्मापासून सुरू असते. नंतर प्रत्येक ग्रहासाठी विशिष्ट अवधी नेमलेला आहे, त्याप्रमाणे दशाचा क्रम चालत असतो. महादशामध्ये शुभ आणि अशुभ परिणाम मिळतात. कुंडलीतील 12 भावातील 12 राशीचे स्वामी ग्रह असतात. 27 नक्षत्राचे स्वामी ग्रह असतात. तर कुंडलीत ग्रह शुभ आहे की अशुभ आहे हे कसे ओळखायचे, तर ज्योतिष सूत्र लावून हे समजू शकते. पहिला पॉईंट, कुंडलीतील 6वा भाव अशुभ आहे. ह्या भावातून रोग रिपुरणचा विचार केला जातो. दुसरा भाव 8वा आहे. ह्या भावातून दुःख, मृत्यू, अपघाताचा विचार केला जातो. तिसरा भाव जो 12वा आहे, ह्या भावातून खर्च, दवाखाना, जेल, दूरचा प्रवास इत्यादीचा विचार केला जातो. दुसरा भाव हा मारक आहे. दुसऱ्या भावाला सप्तम भावचा मृत्यू, दुःखचा भाव मानला जातो. सप्तमचा अष्टम भाव आहे. पहिल्या भावाचा अष्टम भाव हा अष्टमेश आहे आणि सप्तम भावाचा पहिला 7वा येतो आणि 8वा हा दुसरा भाव येतो, तर षडाष्टक म्हणतात. त्यानंतर कुंडलीतील जो 7वा भाव आहे तो मारक भाव आहे. तर 7व्या भावाशी संबंधित ज्या महादशा चालतात त्यांच्यामध्ये कसे परिणाम मिळतात हे जाणणार आहे. त्याचबरोबर कुंडलीतील शुभ अशुभ राहू, केतू, शनी हे अशुभ ग्रह आहेत. आज 6 पॉईंट ज्योतिष सूत्र लावून सांगणार आहे. जे लोक प्रथम ही व्हिडिओ पाहतात त्यांनी कुंडली, राशी, ग्रह, नक्षत्र यूट्यूब चॅनलवर जाऊन पार्ट 2 आणि पार्ट 3 पाहणे तरच आजचा भाग समजण्यास सोपा जाईल. आजचे 6 पॉईंट चार्टच्या माध्यमातून शिकवणे सुरू करते. चार्टनुसार मागच्या भागात कुंडलीमध्ये ग्रह असतात, राशी असतात आणि नक्षत्र आणि कुंडलीचं स्वरूप कसं असतं तर हे 12 भाव असं सांगितलं. या 12 भावामध्ये जे नंबर लिहिल्यात त्या राशी आहेत आणि जे ग्रह लिहिल्यात ते ग्रह असेच लिहिलेलं. भ्रमण करताना ग्रह राशी परिवर्तन करतात, पण जन्मकाळी जेव्हा ज्या जातकचा जन्म झाला ज्या बाळाचा त्यावेळची ही कुंडली फिक्स असते. परंतु आत्ताचा जो गोचर आहे त्यामध्ये हे ग्रह फिरत असतात. तर ही जी फिक्स कुंडली आहे ती आणि आत्ताचं जे गोचर आहे ह्यांना आपसास ज्योतिषसूत्र लावून त्याचं फलित सांगितलं जातं. तर ओळख अशी ग्रह, राशी, नक्षत्र, त्यांचे अंश, नक्षत्राच्या स्वामी आणि महादशा. आणि कुंडली कशी असती तर ती अशी असती. 12 भाव 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 भाव आणि हा भाव फिक्स आहेत. इथूनच मी 1 मोजले, भले इथं 11 लिहिले. 11 म्हणजे कुंभरास. हे पहिल्या पार्टमध्ये झालेले. आजचा जो भाग आजच्या भागामध्ये 6वा, 8वा आणि 12वा हे दुःख अशुभ भाव आहेत आणि दुसरा आणि 7वा हे मारक भाव आहे. ह्याविषयी आज जाणून घेणार आहोत. तर पहिला 6व्या भावाचा स्वामी आणि स्थित ग्रह. 6व्या भावाचा स्वामी अशुभ भावात असेल तर त्याची महादशा खराब जाते. 6व्या भावाचा स्वामी आणि स्थित ग्रह हे कसं समजायचं. आता ही एक उदाहरण कुंडली घेतली तर 6वा भाव, 6व्या भावात हा भाव आहे. 6व्या भावात स्थित ग्रह कोण आहे तो बुध. बुधाची महादशा अंतर्दशा खराब जाईल, कारण 6व्या भावाचा स्वामी आणि स्थित ग्रह. तर स्थित ग्रह कोण आहे तो बुध आहे. आणि 4 नंबर का आहे तर 4 नंबर
कर्क राशी, आणि कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. आणि चंद्राची पण 10 वर्षाची महादशा असती. तर हा जेव्हा पिरियड सुरू होईल तर ह्या जातकाला तकलीफ होईल. आणि बुधची जेव्हा महादशा अंतर्दशा येईल तेव्हा हे पिरियड 17 वर्षाचा आहे, तेव्हा ह्यांना त्रास होईल. एरवी होणार नाही, सतत कुठलाही त्रास होत नाही. जेव्हा ज्या ग्रहाची महादशा येते तेव्हा होतो. तर आज जाणून घेणार आहोत 6, 8, 12 आणि दुसरा आणि 7वा हे भाव कसे. तर ह्यांना ही एक कुंभ लग्नाची आहे. 11 नंबर म्हणजे कुंभ लग्नाची कुंडली ओळखसाठी सांगितली. परंतु चार्टानुसार 12 लग्न आहेत. मेष लग्न ते मीन लग्नपर्यंत 12 लग्न आहे. तर ह्यांना जाणून घेऊ. तुमच्या हातात जी कुंडली आहे, 6वा भाव, ह्या 6व्या भावात एकही ग्रह नाही, पण 6व्या भावात कन्या राशी, तो कन्या राशीचा बुध सममध्ये. जेव्हा बुधाची महादशा अंतर्दशा प्रत्यंतर येईल तर ह्या जातकाला फारसा त्रास होणार नाही. तसंच हे सूत्र 8व्या भावासाठी आहे. 8वा भाव अशुभ आहे. दुःख, मृत्यू, अपघाताचा विचार केला जातो. आणि ह्या भावात स्थित ग्रह 8व्या भावाचा स्वामी, जसं 6व्या भावाचं सांगितलं तसंच 8व्या भावाचा स्वामी मंगल आहे. मंगलची स्थिती शुभस्थानी आहे. 1, 4, 5, 9, 10 हे शुभस्थान आहे. ह्या भावाचा जो वृश्चिक राशी आहे ह्याचा स्वामी मंगल आहे, पंचमस्थानी शुभस्थानी. तर ह्यांची जेव्हा महादशा येईल ह्यांना महादशा ती चांगली जाणार आहे. हे तर ग्रह नाही आहे. तस आता 12व्या भावामध्ये 12व्या भावासाठी 12वा भाव अशुभ आहे. खर्च, दवाखाना, जेल, लांबचे प्रवास हे सगळं दाखवतात. आणि लांबचे प्रवासचा विचार केला जातो. आणि 12व्या भावाचा स्वामी अशुभ भावामध्ये असेल तर त्याची महादशा खराब जाईल आणि त्या भावात स्थित ग्रहाची महादशा खराब जाईल. तर हा सूत्र आहे. पण हे सूत्र लावायचे कसे. तर 8वा भाव सांगितला. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ जर षष्ठ भावात असता, मंगळ जर 12व्या भावात असता, मंगळ जर दुसऱ्या भावात असता, मंगळ जर 7व्या भावात असता तर ह्यांना तकलीफ झाली असती. दुसऱ्या आणि 7व्या भावात असता तर जास्त झाली असती. पण 6व्या, 8व्या, 12व्या जर आला असता तर एक सूत्र लागतो की विपरीत राजयोग होतो. जेव्हा मंगळाची महादशा चालेल आणि ग्रहांची स्थिती 6, 8, 12मध्येच आहे. बुध आहे 6मध्ये आहे किंवा 8मध्ये आहे किंवा 12मध्ये आहे, तर ह्या योगाचा त्यांना फायदा मिळेल. 8 वृश्चिक राशी याचा मंगळ स्वामी आहे. जर षष्ठात बसला तर विपरीत राजयोगी येईल आणि त्यांना त्याचा लाभ भेटेल. तसंच वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ 12व्या भावात बसला म्हणजे ह्या 3 भावामध्ये या तिघांचे स्वामी म्हणजे 12व्या भावाचा स्वामी गुरु आहे. गुरु, मंगल, बुध हे तीनही घरात हे जर बसले तर विपरीत राजयोग होतो. आणि अशा स्थितीत त्यांना जेव्हा त्यांची महादशा अंतर्दशा प्रत्यंतर दशा सुरू होईल तर अशुभ फळं मिळणार नाही, शुभ फळं मिळतील. आता त्याच्यानंतरचं सूत्र आहे. पहिला भाव 6वा, 8वा आणि 12वा हे 3 अशुभ आहेत. आणि कुंडलीतील दुसरा भाव हा मारक आहे. आणि कुंडलीतील 7वा भाव हा मारक आहे. आणि त्यांची महादशा अंतर्दशा खराब जाईल. आणि कुंडलीत अशुभ ग्रह कोण आहेत तर शनी, राहू, केतू यांच्या. तर हे एवढे विषय मेष लग्न ते मीन लग्नपर्यंत लावून पाहणार आहोत. पहिल्या मेष लग्नासाठी षष्ठेश बुध आहे. बुधाची स्थिती सममध्ये आहे. अष्टमेश मंगळ आहे. अष्टमेश मंगळची स्थिती शुभ भावामध्ये. द्वादशेश 12व्या भावातला जो स्वामी आहे गुरुची स्थिती सममध्ये आहे. तर बुधाची महादशा, मंगळची महादशा आणि गुरुची महादशा. त्यात गुरु आणि बुधची महादशा सामान्य जाईल. खूप काही चांगलं नाही, खूप काही वाईट नाही, पण मंगळाची मात्र चांगली जाईल. तर ह्यानंतर 6वा भाव, 8वा भाव, 12वा भाव हे लक्षात ठेवण्यासारखे अशुभ भाव आहेत. आता दुसरा भाव आणि 7वा भाव हा मारक आहे. तर दुसऱ्या भावाचा जो स्वामी आहे तो आहे शुक्रची स्थिती ही लग्न भावात आहे. तर पहिला, 4था, 5वा हे शुभ भाव आहे, 9वा, 10वा शुभ भाव आहे. तर दुसऱ्या भावाची जेव्हा महादशा अंतर्दशा प्रत्यंतर दशा शुक्राची होईल ती चांगली जाणार आहे. परंतु जो ग्रह स्थित आहे
तर रवी आहे. तर रवीची महादशा अंतर्दशा ही त्रासदायक जाणार आहे. रवीची 6 वर्षे. तर ह्या महादशा ह्यांना त्रास होणार आहे. आता सप्तम भाव. सप्तम भाव मध्ये तुला राशी आहे. तुला राशीचा स्वामी शुक्र आहे. तर शुक्राची स्थिती चांगली आहे. ह्या भावाच्या स्वामीची जेव्हा महादशा अंतर्दशा सुरू होईल ते ह्यांना चांगला तो जो काळ असेल, पिरियड असेल, टाईम असेल तो चांगला जाणार आहे. भले हे अशुभ ग्रह पण त्यांचे जे स्वामी आहे चांगल्या शुभ ग्रह भावात पडलेले आहेत, म्हणून यांना शुक्राची महादशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा शुभ जाणार आहे. आणि त्या भावाशी ज्या भावाशी संबंधित गोचरमधला आणि जन्मकाळचा त्या भावाशी संबंधितला शुभच फळं मिळतील. दुसरी कुंडली घेऊ. दुसरी 2 नंबरनी सुरू होती. दुसरी 2 नंबरनी. 2 नंबरनी सुरू होणाऱ्या कुंडली 6व्या भागात तुला राशी आहे, 8व्या भावात धनु राशी आहे आणि 12व्या भावात मेष राशी आहे. तर अशुभ भाव 6, 8, 12. तर हे 6व्या भावाचा जो स्वामी आहे शुक्रची स्थिती 12व्या भावात आहे. हिथं विपरीत राजयोग बनतोय, पण जेव्हा शुक्राची वृषभ लग्नासाठी षष्ठेश शुक्र आहे. शुक्र 12व्या भावात आहे, विपरीत राजयोग होतोय. शुक्राची महादशा अंतर्दशा ह्यांच्यासाठी चांगली जाणार आहे. 8वा भाव. 8व्या भावात धनुराशी. धनुराशीचा स्वामी गुरु मारक भावात आहे. जेव्हा बी यांना गुरुची महादशा अंतर्दशा सुरू होईल त्रासदायक असेल. 12वा भाव. 12व्या भावात 1 नंबर आहे. 1 म्हणजे मेष राशी. मेष राशीचा स्वामी मंगळची स्थिती शुभ भावात आहे. 1, 4, 5 हे शुभ भाव आहे. मंगळाची जेव्हा महादशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा येईल तेव्हा यांना शुभ जाईल. आता दुसरा भाव. दुसऱ्या भावाचा स्वामी बुध स्वयं मिथुन राशी स्वतःच्याच भावामध्ये म्हणजे मिथुन राशीमध्ये बुध स्वराशीचा आहे. अशी जरी स्थिती असली तरी बुधची जी महादशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा खराब जाणार आहे. आता मारक भाव दुसरा 7वा. 7व्या भावात वृश्चिक राशी आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. तर मंगळची महादशा अंतर्दशा यांच्यासाठी चांगली जाणार आहे, कारण ह्याचा जो स्वामी आहे त्याची स्थिती शुभ भावामध्ये. अशा प्रकारे 6, 8, 12 आणि दुसरा आणि चौथा. आता ह्याच्या व्यतिरिक्त शनी, राहू, केतू हे कायमस्वरूपी अशुभ ग्रह आहे. ह्या 12व्या पहिल्या कुंडलीमध्ये शनी 12व्या भावात आहे. तर शनीची 3री दृष्टी दुसऱ्या मारक भावावर पडती आहे. तर जेव्हा रवीची महादशा अंतर्दशा सुरू होईल तेव्हा हाही परिणाम जास्त जाणवेल, परंतु तेव्हा जाणवेल जेव्हा गोचरचा शनी द्वितीय द्वादशस करेल तेव्हा रवीची महादशा त्यांना जास्त पीडादायक कष्टदायक जाईल. तसंच शनीची 7वी दृष्टी 6ठ भाव. ह्या भावाचा स्वामी बुध आहे. तर बुध समभावामध्ये आहे, परंतु जेव्हा शनीचा गोचर 7व्या भावाकडे दृष्टी टाकेल तर बुधची अंतर्दशा महादशा प्रत्यंतरदशा तो पिरियड कष्टदायक जाईल. शनीची 10वी दृष्टी 7वी 8वी 9वी 10वी 10वी दृष्टी भाग्यभावावर. भाग्यभावाचा स्वामी गुरुची जी स्थिती आहे ती सममध्ये, परंतु शनीची 10वी दृष्टी भाग्यभावावर पडती. नवम भावाचा स्वामी गुरु आहे. जेव्हा गुरु सममध्ये आहेत, 12व्या भावाचे बी स्वामी गुरु आहेत, समभावामध्ये बसलेत, खूप शुभही नाही खूप अशुभही नाही. पण शनीची जेव्हा दृष्टी पडेल आणि 2 भाव धनु राशीचा एक भाव आहे आणि मीन राशीचा एक भाव आहे. धनु राशीशी संबंधित जेव्हा गुरु गोचरमध्ये येतील तेव्हा शनी त्यांच्यावरती दृष्टी टाकत आहेत त्या भावावरती, तर त्यांना अशुभ परिणाम दिसून येतील. तसंच राहू जन्मकाळी गुरु आणि बुधकडं 5वी दृष्टी टाकतात. 7वी दृष्टी पंचम भावाकडं टाकतात आणि 7वी 8वी 9वी दृष्टी सप्तम भावाकडं पाहतात. परंतु हे सगळं एकत्र होत नाही. कायम एक ग्रहाची महादशा अंतर्दशा आणि प्रत्यंतरदशा. तर महादशा अंतर्दशा हे वर्षांमध्ये असते तेव्हाच एक त्रास होतो, पण जेव्हा ग्रह बदलला, ग्रहांनी राशी बदलली तर त्या कष्टामध्ये परिवर्तन होत असतं. कायम कोणी सुखी राहत नाही, कायम कोणी दुःखी राहत नाही. वृषभ लग्नासाठी 6, 8, 12 सांगितला. दुसरा मारक आहे. सप्तम भावामध्ये वृश्चिक राशी आहे, मंगळ आहे हे सांगितलं. पण शनीची 3री दृष्टी लग्न भावावर आहे. तर लग्नेश शुक्र आहे. तर शुक्र 12व्या भावात आहे आणि शनीची 3री दृष्टी आहे.
शनीची तिसरी दृष्टी रवीवर असल्यावर त्याची जी रवीची जी रास आहे, सिंह रास, राशीला भाव चांगला भेटला आहे, स्वामी पण चांगला आहे, परंतु शनीची दृष्टी पडल्यामुळं रवीची महादशा, अंतर्दशा, प्रत्यंतरदशा ही त्रासदायक जाईल. पण कधी जाणार आहे? जेव्हा शनीला, गोचरचा शनी एक भाव मागं एक भाव पुढं किंवा षडाष्टक अशी जेव्हा परिस्थिती उभी राहील तेव्हा रवीची महादशा, अंतर्दशा कष्टदायक जाणार आहे. आता शनीची सातवी दृष्टी पंचम भावावर आणि स्वामी बुध आहे, बुध मारक भावामध्ये, तर ही महादशा त्यांना अंतर्दशा खराब जाणार आहे. शनीची 7वी, 8वी, 9वी, 10वी दृष्टी गुरुची स्थिती मारक भावातच आहे. पण जेव्हा महादशा शनीशी संबंधित, बुधशी संबंधित, गुरुशी संबंधित असेल ती कष्टदायक जाणार आहे. पण या सगळ्या महादशा, अंतर्दशा एक संगती नाही लागत, एक सिक्वेन्समध्ये लागतात, एकानंतर एक, एकानंतर एक, एकानंतर. तर तिसरं लग्न मिथुन लग्न आहे, 3 नंबरने सुरू होतं. षष्ठेस मंगळ आहे, मंगळची स्थिती सममध्ये आहे. अष्टम भावामध्ये मकर राशीचा स्वामी शनीची स्थिती शुभ भावामध्ये, दोन्ही भावाचे स्वामी शुभ स्थितीमध्ये, आणि 12व्या भावात स्वामी शुक्र सममध्ये, म्हणजे 6, 8, 12चे स्वामी 2 शुभमध्ये आणि 1 सममध्ये. आता दुसरा भाव चंद्रमा 2.25 दिवसामध्ये राशी परिवर्तन करतात आणि चंद्रमाची महादशा 10 वर्ष असते. सप्तम भावामध्ये धनुराशीचा स्वामी गुरु प्रथम भावामध्ये, हे भाव शुभ आहे, 1, 4, 5, 9, 10 हे शुभ भाव आहे, तर ही स्थिती चांगली. तर गुरुची महादशा चांगली जाणार आहे, मंगळची महादशा चांगली जाणार आहे, शनीची बी महादशा चांगली जाणार आहे. अब शनीची दृष्टी रवीवर आहे, तर रवीची जेव्हा, कारण 12व्या भावामध्ये रवी आहे, तर रवी स्थित ग्रह आहे, हे तर स्वामी सांगितले, ही ज्या राशी यांचे स्वामी सांगितले, पण त्या भावात जर स्थित ग्रह असेल तर त्याची ही महादशा, अंतर्दशा खराब जाते. शनीची तिसरी दृष्टी असल्यामुळं रवीची बी महादशा, अंतर्दशा खराब जाणार. शनीची 7वी दृष्टी चतुर्थ भावावर, पण चतुर्थ भावचा स्वामी शुभ भावात आहे, तर बुधाची महादशा चांगली जाणार आहे. भले शनीची 7वी दृष्टी आहे, पण त्याचा जो डिपॉझिटर आहे, ज्याचा स्वामी आहे, तो चांगल्या स्थितीमध्ये. आता सप्तम भावचा स्वामी गुरु आहे, गुरुची स्थिती आपल्या भावात आहे. आता शनीची तिसरी दृष्टी झाली, 7वी झाली, 8वी, 9वी, 10वी, तर शनीची 10वी दृष्टी बी सप्तम भावावर पडती, पण हा भावचा जो स्वामी आहे तो लग्नमध्ये, शुभ भावामध्ये, तर ह्यांना गुरुची, बुधची महादशा चांगली जाणार आहे. गुरुची, बुधची, मंगळची, शनीची फक्त खराब जाणार आहे ती रवीची, कारण शनीची तिसरी दृष्टी पडती. तेव्हा बी शनी जर पुढच्या घरात असतील, शनी जर मागच्या घरात असतील गोचरीचे, तेव्हा त्रासदायक जाईल. कर्क राशी जे 4 नंबरने सुरू होतं. षष्ठेस गुरु आहे, अष्टमेश शनी आहे आणि 12शेस बुध आहे. धनुराशीचा स्वामी गुरु आहे, कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या 3 भावाचे स्वामी, गुरुची स्थिती 12व्या भावात आहे, कुंभ राशीचा स्वामी शनी भाग्य भावात आहे, ही स्थिती चांगली आहे. तिसरी जी राशी आहे मिथुन राशीचा स्वामी बुध स्वराशीचा आहे. धनुराशीचा स्वामी गुरुची महादशा चांगली नाही जाणार, शनीची महादशा चांगली जाणार, कारण ह्यांचा जो स्वामी आहे स्थिती चांगली आहे. 12व्या भावचा बुध त्याच राशीमध्ये, बुधची बी महादशा, अंतर्दशा खराब जाणार आहे. दुसऱ्या भावात सिंह राशी आहे, सिंह राशीचा स्वामी रवीची स्थिती सममध्ये, तर दुसऱ्या भावाची जेव्हा महादशा सुरू होईल तर रवीची, दुसऱ्या भावात रवी सिंह राशी आहे, सिंह राशीची जेव्हा स्वामीची महादशा सुरू होईल रवीची, तेव्हा ही चांगली जाणार आहे, किंवा खूप वाईट नाही, खूप चांगली नाही, परंतु मंगळ आणि केतूची महादशा ही खराब जाणार आहे. तसंच सप्तम भावचा स्वामी शनी आहे, पण त्यांची स्थिती भाग्यभावात आहे, तर जेव्हा
शनीची महादशा अंतर्दशा ती चांगली जाणार आहे, कारण ह्यांचा स्वामी जन्मकुंडलीमध्ये त्याची स्थिती शुभ भावामध्ये, जेव्हा शुभ भावामध्ये असती तर त्यांची महादशा चांगली जाते, अंतर्दशा चांगली जाते. पण आता ह्या भावामध्ये राहू आहे, तर राहूचीही महादशा खराब जाणार आहे. राहूचा महादशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा जो भी पिरियड येईल तो मनाविरुद्ध परिणाम देणारा असेल. 6वा 8वा 12वा सांगितला, दुसरा आणि 7वा. आणि शनीची दृष्टी, तर शनीची दृष्टी रवीवर आहे, तर रवीची महादशा अंतर्दशामध्ये कष्ट येते. शनीची 7वी दृष्टी षष्ठ भाव 6व्या राशीवर आहे, म्हणजे कन्या राशीवर. भाव हा 3रा आहे, पराक्रम भावावरती 7वी दृष्टी, पण स्वामी 12व्या भावात आहे, तर बुधची बी महादशा खराब जाणार आहे. 7वी 8वी 9वी 10वी गुरु 10वी दृष्टी शनीची षष्ठ भावावर, हेही दोन्ही ग्रह 12व्या भावात आहे, तर बुधची आणि गुरुची महादशा अंतर्दशा खराब जाईल. जेव्हा शनीची शनीचा महादशा असेल, प्रत्यंतरमध्ये बुध आले, अंतर्दशामध्ये बुध आले किंवा अंतर्दशामध्ये गुरु आले, तेव्हा या जातकाला कष्ट त्रास होणार. सिंह लग्न 5 नंबरनी सुरू होतो. 6, 8, 12मध्ये 6मध्ये मकर राशी, मकर राशीचा स्वामी शनी अष्टम भावात आहे. याला विपरीत राजयोग म्हणतात, परंतु पाहिजे तेवढे शुभ परिणाम नाही मिळत. महादशा अंतर्दशा थोडी कष्टदायक जाते, कारण हे दुःख अपघाताचा भाव आहे, मृत्यूचा भाव आहे. तर ह्याचा जो स्वामी आहे, आणि षष्ठ भावाचा सप्तम भाव दोन्ही भावाचा स्वामी अष्टम भावात आहे, आणि जो अष्टम भावाचा स्वामी गुरु लाभ भावात आहे, पण हे सममध्ये आहे. आणि 12व्या भावात चंद्रमा, तर चंद्रमा जन्मकाळी सिंह लग्न सिंह राशी असं सांगितलं आहे, तो लग्न भावात आहे, तर 12व्या भावाचा स्वामीची चांगली महादशा अंतर्दशा जाईल. आता दुसऱ्या भावाचा स्वामी बुध लाभ भावात आहे. 7व्या भावाचा शनी स्वयं अष्टम भावात आहे. ह्या अशा पद्धतीमध्ये 6 आणि 7 यांचा स्वामी शनी तर अष्टम भावामध्ये आले, तर शनीची महादशा अंतर्दशाही खराब जाणार आहे. चंद्राची महादशा अंतर्दशाही चांगली जाणार आहे. बुधची महादशा अंतर्दशा आणि गुरु नाही आहे, इथं शनी आहे. दुसऱ्या भावात बुध आहे आणि 7व्या भावात शनी आहे, तर शनी स्वतः अष्टम भावात आहे. बुधची महादशा चांगली जाणार आहे, कारण शनीची 3री दृष्टी नाही आहे. शनीची 3री दृष्टी दशम भावावर पडती आहे, पण रवीवर पडती आहे, पण शुभ भाव आहे, तर रवीची महादशा येईल तेव्हा ती चांगली जाणार आहे. परंतु बुध आणि गुरु सप्तम भावात राहू आहे. 6, 8, 12 दुसरा आणि 7वा हे मारक आहेत. जेव्हा राहू इथं येईल तर 5वी दृष्टी बुधकडं आणि गुरुकडे, तर राहूच्या अंतरमध्ये बुध गुरु असतील अंतर्दशामध्ये, किंवा बुधच्या अंतरमध्ये राहू असतील किंवा गुरुच्या अंतरमध्ये राहू असतील, अशा वेळेस अशुभ परिणाम दिसते. आणि राहूची 7वी दृष्टी मंगळ आणि केतूमध्ये, तो सेम नियमित आहे की राहूची महादशा चालली आहे, त्यात केतू मंगळ अंतरमध्ये आलेत, किंवा मंगळची महादशा चालू आहे, राहू अंतरमध्ये आले, तर अशा पिरियडमध्ये प्रत्येकाला हा अंतर भेटतच असतो. तर ह्याही दोघांची महादशा अंतर्दशा खराब जाणार आहे. राहूची 9वी दृष्टी 3ऱ्या भावावरती तुला राशीचा स्वामी शुक्रची स्थिती भाग्यभावात आहे. शुक्राची महादशा यांच्यासाठी खूप चांगली जाणार आहे. पण कशी चांगली? केतूची 7वी 8वी 9वी दृष्टी, केतूची 9वी दृष्टी पडती आहे, पण आध्यात्मिककडं ओढ राहील, यांची ओढ राहील. अशा प्रकारे 6, 8, 12 दुसरा आणि 7वा सांग. कन्या राशी कन्या लग्न 6 नंबरनी सुरू होतं. षष्ठेश शनी आहे, अष्टमेश मंगळ आहे आणि 12व्या घरात रवी आहे. शनीची स्थिती सप्तम भावात, तर हे मारक भाव आहे. दुसरा आणि 7वा हे मारक भाव आहे, तर शनीची महादशा चांगली जाणार नाही. अष्टममध्ये मेष राशी आहे, मेष राशीचा स्वामी मंगळ 12व्या भावात. अशी स्थिती जेव्हा ह्यांचे स्वामी इथंच भेटतात तेव्हा विपरीत राजयोग बनतो, पण पाहिजे तेवढे शुभ परिणाम नाही मिळत, कारण अंतरमध्ये दुसरा ग्रह चालत असतो. जर महादशा ज्याची आहे त्याच्यानंतर दुसरी, त्याच्यानंतर अशी ॲट अ टाईम 5 महादशा चालतात. पहिली हे महादशा, दुसरी अंतर्दशा, प्रत्यंतरदशा, सूक्ष्मदशा आणि प्राणदशा, असं ॲट अ टाईम 5 ग्रहांची महादशा चालत असती वेगवेगळ्या नावाने, आणि तसेच परिणाम व्यक्तीला
उपभोगावे लागतात. ते चांगले बी असू शकतात, वाईट बी. तर 6, 8, 6मध्ये शनी, 8मध्ये मंगळ आणि सूर्य. मंगळची स्थिती 12व्या भावात आहे, शनीची स्थिती मारक भावामध्ये आणि सूर्याची जी स्थिती आहे, रवीची जी स्थिती आहे भाग्य भावात आहे. भले 12व्या भावात सिंह राशी पडली, पण त्याचा स्वामी भाग्य भावात आहे. तर रवीची महादशा चांगली जाईल, टोटल चांगली जाईल. पण शनीची 3री दृष्टी पडल्यामुळं जेव्हा शनीची महादशा अंतर्दशा काही असेल त्याच्यामध्ये रवी अंतरमध्ये आला किंवा रवीची महादशा चालू आहे आणि शनी अंतरमध्ये आले, तेव्हा त्रास होईल. पूर्ण टोटल सगळेही वर्ष त्रास होत नाही. ह्यांच्यामध्ये ह्यांचा अंतर आला किंवा ह्यांच्यामध्ये ह्यांचा अंतर आला तर त्रास होईल. पण ह्यांचा अंतर एकदा निघून गेला तर बाकीचा जो रवीचा पूर्ण पिरियड आहे तो चांगला मिळेल. दुसरा भाव, दुसऱ्या भावात शुक्र आहे. शुक्राची स्थिती अष्टम भावात आहे. तर शुक्राची महादशा चांगली नाही जाणार. 12व्या भावाचा स्वामी गुरु, गुरुची 7व्या भावाचा स्वामी गुरु, गुरु दशम भावामध्ये हे भाव चांगला आहे. तर ह्यांना गुरुची महादशा चांगली जाणार आहे. तुला लग्न, तुला राशी 7 नंबरनी सुरू होती. षष्ठ भावात मीन राशी आहे, स्वामी गुरु आहे. वृषभ राशी आहे, स्वामी शुक्र आहे. कन्या राशी आहे, स्वामी बुध आहे. गुरु शुक्र बुध 6, 8, 12चे स्वामी बनतात. तो गुरुची स्थिती भाग्य भावात आहे, ही स्थिती चांगली आहे. अष्टम भावाचा स्वामी शुक्र आहे. शुक्रची स्थिती सप्तम भावामध्ये, हे मारक बघर आहे. आता 12व्या भावाचा जो स्वामी बुध आहे तो भाग्यात आला. तर प्रथम जेव्हा बुधची आणि गुरुची आणि बुधची महादशा अंतर्दशा चालेल ती शुभ जाणार आहे. बुधची आणि गुरुची महादशा चांगली जाणार आहे. पण बुधची आणि गुरुची जेव्हा महादशा जाईल तर त्यांना नवम भाव, भाग्य, उच्च शिक्षण, दूरचा प्रवास ह्या संबंधी फायदे होतील. परंतु जेव्हा शनीची 3री दृष्टी अष्टम भावावरती शुक्र आहे, शुक्रची स्थिती सप्तम भावामध्ये आहे, तर हे मारक आहे, हे मारक भावामध्ये आल्यात आणि शिवाय त्या भावावरती शनीची 3री दृष्टी आहे. तर शुक्रची महादशा अंतर्दशा खराब जाणार आहे. परंतु शुक्रची महादशा अंतर्दशा शुक्र 20 वर्ष आहे, टोटल 20 वर्ष खराब नाही जाणार. त्याच्यामध्ये बुध आला तेव्हा ती चांगली जाणार, गुरु आला तेव्हा ती चांगली जाणार. अजूनही जे भावाचे ग्रह चांगले ते आले तर ते चांगले जातील. फक्त जो अशुभ ग्रह आहेत त्याचीच अंतर्दशा महादशाचा जो पिरियड असेल त्याच्यामध्ये तो खराब जाईल. कुठल्याही या कुंडलीत जर केतूच्या शुक्राची महादशा सुरू झाली तर सुरुवातीलाही शुक्राचीच अंतर्दशा असते. रवीची महादशा सुरू झाली तर अंतर बी रवीचाच असतो. म्हणजे ज्या ग्रहाची महादशा सुरू होते पहिले पिरियड निर्धारित आहे त्याच तितके वर्ष त्याच ग्रहाची अंतर्दशा चालत असते. चंद्राची महादशा आहे तर चंद्राची अंतर पण असेल, पण सुरुवातीला, आणि त्यानंतर बाकीचा जसा असा क्रम आहे तसाच लागला जातो. तर सांगण्याचा हेतू की ज्या भावात जे ग्रह स्थित आहेत त्या भावाशी संबंधित ते शुभ परिणाम देतील. तर 6, 8 शुक्र मारक आहे, पण ज्या भावात ते मंगळ कुठे आहे, मंगळ सममध्ये, परंतु हे मारक भाव आहे. तर मंगळची जी महादशा अंतर्दशा आहे ती चांगली जाणार आहे. दुसऱ्या भावामध्ये बी मंगळची राशी आहे तर मंगळची महादशा अंतर्दशाही चांगली जाणार आहे. परंतु राहूची जी 7वी दृष्टी पडली आहे तर जेव्हा राहूची महादशा सुरू होईल आणि त्याच्या अंतरमध्ये मंगळ येईल जेव्हा, तेव्हा तो पिरियड खराब जाईल. पण टोटल मंगळची महादशा किंवा टोटल राहूची महादशा पूर्ण खराब जाणार नाही. तोच नियम केतूला. आता शनीची 3री दृष्टी अष्टम भावा, सूर्य रवीची महादशाही खराब जाणार आहे. 7व्या दृष्टीने बुध चांगल्या भावात आहे, जरी शनीची 7वी दृष्टी, यांची महादशा ती चांगली जाणार आहे. 7वी, 8वी, 9वी, 10वी गुरुचीही महादशा अंतर्दशा चांगली जाणार आहे, कारण शनीच्या दृष्टीत नाही आहे. हा फरक आहे. एक तर 6, 8, 12चे स्वामी दुसरा अशुभ ग्रह जर पाहत असतील तर त्यांच्या अशुभतामध्ये वृद्धी होती. आणि जर भावाकडं शनी पाहतोय पण त्याचा स्वामी दुसरीकडे आहे, चांगल्या भावात आहे, भले 7वी दृष्टी आहे पण तरीसुद्धा बुधची महादशा अंतर्दशा चांगली जाणार आहे, गुरुची महादशा अंतर्दशा चांगली जाणार आहे.
वृश्चिक लग्न, वृश्चिक राशी 8 नंबरनी. 6व्या भावात मेष राशी आहे. 1 नंबर मंगळ आहे, 3 नंबर बुध आहे, 7 नंबर शुक्र आहे. तर शुक्र षष्ठमध्ये आला तर विपरीत राजयोग होतो. तर शुक्राची महादशेमध्ये काही प्रमाणात त्यांना शुभ फळं मिळतील आणि काही प्रमाणात अशुभ फळं मिळतील, त्या जो सिक्वेन्स महादशाचा पिरियडमध्ये असेल तसा. तर ह्या भावामध्ये षष्ठ भाव आहे. ह्या भावाचा स्वामी मंगळ, मंगळची स्थिती मंगळ 5 नंबरमध्ये आहे. मंगळ 5 नंबरमध्ये. तर मंगळची स्थिती शुभ भावामध्ये 1 नंबर आणि 8 नंबर, लग्न आणि षष्ठ हे दोन्हींचा स्वामी मंगळ सिंह राशीमध्ये आहे. तर सिंह राशीमध्ये मंगळ चांगल्या शुभ भावामध्ये, तर ह्यांना मंगळची महादशा अंतर्दशा चांगली जाईल. तिसऱ्या नंबराची राशी मिथुन आहे. बुध स्वराशीचे इथं आल्यात, परंतु भाव अशुभ भाव आहे. परंतु या तिघांचे स्वामी जर ह्या 3मध्ये बसले तर विपरीत राजयोग बनतो. तर बुधाची महादशा, बुधाचा अंतर हा चांगला जाईल, पण त्यानंतर अशुभ पिरियड सुरू होईल. 12वा भाव शुक्र, शुक्रची स्थिती हिथंही विपरीत योग बनेल आणि काही समय ह्यांना थोडा पिरियड चांगला जाईल, बाकीचा पिरियड हा अशुभ जाणार आहे. तर दुसऱ्या भावात गुरु, गुरुची स्थिती अष्टम भावामध्ये. गुरुची महादशा अंतर्दशा खराब जाईल आणि शुक्र तर ऑलरेडी षष्ठ भावातच आहे. तर ह्या ज्या कुंडली आहेत 8 नंबरने सुरू होणारी वर्तमान परिस्थितीमध्ये जे गोचर आहेत, हे गोचर बदलत राहणार आहे. जेव्हा शुक्र चतुर्थ भावात येतील, शुक्र आपल्या भावापासून 8वे आणि द्वितीय द्वादशेस येतील, तेव्हा तकलीफ होईल. पूर्णपणे तकलीफ होणार नाही. शुक्र 1 तर 2 नंबरमधून, शुक्र 12मधून, तेव्हा द्वितीय द्वादशेस दोन्ही. तसंच मंगळ, कारण लग्नेश मंगळ आहे. मंगळची जी स्थिती आहे, मंगळ पुढच्या भावात किंवा मागच्या भावात असेल तर त्रास होईल. पण मंगळ 5व्या मंगळपासून मोजले तर जन्मकाळाचा मंगळ जर 5वा आला, 9वा आला, तरीसुद्धा महादशांतर जसा आले तरी ते शुभ जाईल. पण द्वितीय द्वादश षडाष्टक जर ग्रह आला तर महादशा अंतर्दशा खराब जाते. धनु लग्न, धनु राशी. 6व्या भावात शुक्र, 8व्या भावात चंद्र आणि 12व्या भावात मंगळ. शुक्र स्थिती चांगली आहे, चंद्रमा लग्नी, मंगळ भाग्यभावात. तर ह्यांची महादशा अंतर्दशा जर चालू असेल तर ते चांगली जाईल. शनीची 3री दृष्टी सूर्यावर, रवीवर आहे, तर रवीची महादशा अंतर्दशा खराब जाईल. राहू, राहूची 5वी दृष्टी बुध आणि गुरुवर आहे. राहूची 9वी दृष्टी मंगळ आणि केतूवर आहे. राहूची 9वी दृष्टी 11व्या भावावर. तर राहूच्या दृष्टी संबंधमध्ये बुध आणि गुरु येतात, मंगळ आणि केतू येतात. आणि भावेश जो आहे, ह्या भावाचा स्वामी जो आहे सूर्य रवी, तो षष्ठ भावात आहे. तर मंगल, केतू, बुध, गुरु जेव्हा जेव्हा यांच्या अंतरमध्ये येईल तेव्हाच त्रास होईल, पूर्ण पिरियड त्रास होणार नाही. आता दुसरा भाव, दुसऱ्या भावात शनी, आपल्या भावात तृतीय एकादशीचा संबंध आहे. तर तृतीय एकादशीचा संबंध एक सूत्र आहे, परंतु पहिला भाव, चौथा भाव आणि 5वा शुभ आहे. तर शनीची महादशा अंतर्दशा यांना चांगली जाईल. 3ऱ्या भावाचा स्वामी बुध, पण त्याच भावात आल्यावर मार्केश आहे. तर जेव्हा कुठल्याही ग्रहामध्ये राहूच्यामध्ये बुध, गुरुच्या ह्याच्यामध्ये बुधचा अंतर आला तर ह्या भावाशी संबंधित अशुभ फळ मिळतात. मकर लग्न, मकर राशी 10 नंबरनी सुरते. 6व्या भावामध्ये मिथुन राशी आहे, 8व्या भावामध्ये सिंह राशी आहे, 9व्या भावामध्ये धनु राशी. आता ह्यांचे स्वामी बुध स्वराशीचे, रवीची स्थिती पंचम भाव, पहिला चौथा हे शुभ भाव आहे, स्थिती चांगली, यांची महादशा चांगली जाईल. 12व्या भावात गुरु, गुरुची स्थिती षष्ठ भावात आहे, तर गुरुची महादशा चांगली जाणार नाही. दुसऱ्या भावात शनी, शनी सममध्ये आहेत, शनीची महादशा जेमतेम समान जाईल. चंद्रमा, चंद्रमा लग्नी, तर सप्तम भाव मारक आहे, पण चंद्रमा लग्नी असल्यामुळं चंद्राची बी महादशा अंतर्दशा चांगली जाईल. आता शनीची दृष्टी रवीवर आहे. जेव्हा रवीमध्ये अंतर शनीचा येईल किंवा शनीमध्ये अंतर रवीचा येईल तेव्हाच खराब जाणार आहे, बाकी सगळ्यांमध्ये नाही जाणार.
तसंच शनीची तिसरी दृष्टी झाली, शनीची 7वी बुध. बुध ऑलरेडी षष्ठमध्ये स्वराशीचे आहेत, तेव्हा बुधची महादशा अंतर्दशा यांच्यासाठी खराब असणार आहे. शनीची 10वी दृष्टी, 7वी 8वी 9वी 10वी. तर गुरु बी षष्ठ भावात आहे, तर बुध आणि गुरुची महादशा अंतर्दशा यांच्यासाठी खराब जाणार आहे. परंतु लग्ने शनी आहे, शनीची महादशा अंतर्दशा सामान्य जाईल, खूप चांगली बी नाही, खूप वाईटही नाही. तसंच केतूचं राहूचंही पाहता, तो राहू विशेष ग्रह आहे, अशुभ ग्रह आहे. 1 2 3 4 5. तर बुध आणि गुरु षष्ठ भावातच आहे आणि त्याच्यात राहूची दृष्टी आहे. तर ह्या 2 ग्रहांची महादशा अंतर्दशा खूप खराब जाणार आहे, तशीच मंगळ आणि केतूची. परंतु राहूमध्ये जेव्हा बुधचा अंतर येईल तेव्हा, राहूमध्ये जेव्हा गुरुचा अंतर येईल तेव्हा, राहूमध्ये मंगळचा अंतर येईल तेव्हा आणि केतूचा अंतर येईल तेव्हा पुरा पिरियड खराब नसतं. त्याच्यानंतर कुंभ लग्न कुंभ राशी 11 नंबरने सुरू होते. कुंभ लग्न कुंभ राशी 6 8 12मध्ये चंद्र, 8मध्ये बुध आणि 12मध्ये शनी. चंद्र बुध शनी 6 8 12चे स्वामी. चंद्र बुध शनी, चंद्र लग्नी, बुध चांगल्या भावामध्ये आणि शनीची स्थिती मारक भावामध्ये. तर शनीची जी स्थिती मारक, तर भाव अशुभ आहे, तर शनीची महादशा खराब जाणार. दुसरा भाव गुरु मीन राशी, मीन राशीचा स्वामी गुरु, गुरुची स्थिती चांगल्या भावात आहे, तर गुरुची महादशा ही चांगली जाणार. सप्तम भाव, सप्तम भावामध्ये सिंह राशी, सिंह राशीचा स्वामी रवी, रवीची महादशा पण चांगली जाणार आहे. रवीची पण महादशा टोटल चांगली जाणार आहे. पण जेव्हा रवीची महादशा चालेल आणि त्यामध्ये जर शनी अंतरमध्ये आले तर तो तेवढा पिरियड खराब जाईल, अन्यथा रवीची पूर्ण महादशा चांगली जाईल. तसंच बुधाची बुधग्रहाची गुरुग्रहाची महादशा अंतर्दशा चांगली जाईल. पण जेव्हा अशुभता येईल तर राहू अशुभ ग्रह 1 2 3 4 5, राहूची 5वी दृष्टी. राहूच्या महादशेमध्ये जर बुधचा अंतर आला तर तो पिरियड खराब जाईल, गुरुचा अंतर आला तर तो पिरियड खराब जाईल. बाकी सगळा जो पिरियड आहे त्यात टोटल एक मांडून ठेवलेला असतो की 120 वर्षाची विषोत्तरी दशा असती. तर आपल्या आयुष्यानुसार ज्या ज्या महादशा मिळतात त्यांच्यातला हा महादशाच्या मधला हा फलित आहे की कोणत्या महादशेमध्ये काय मिळेल. चंद्रमा लग्नी, पण अष्टम भावामध्ये बुधची, जेव्हा बुधची महादशा सुरू होईल तर बुधची स्थिती चांगली आहे, बुधची स्थिती चांगली, कारण ही टोटल बुधची महादशा चांगली जाणार आहे. पण जर राहू अंतरमध्ये आले तर ती खराब जाणार आहे. तर बुध कोणते फायदे देणार आहे, संततीचा लाभ होईल, शिक्षा होईल, प्रेमसंबंध, बुद्धी ह्या भावाशी संबंधित फळं मिळतील, शुभ फळं ह्या भावाशी संबंधित, कारण ह्या भावाचा स्वामी ह्या भावात बसलेला आहे, तर ह्या भावाची ते. आणि जेव्हा अशुभ ग्रहाची अंतर्दशा किंवा त्या महादशामध्ये ह्यांचा अंतर आला तर ह्या भावाशी संबंधित अशुभ फळं मिळतील, असं सूत्र आहे. तर दुसऱ्या भावातला गुरु आहे आणि रवी, हे दोन्ही सांगून झाले. दुसऱ्या भावातला गुरु जो आहे मीन राशीचा स्वामी गुरु, पंचम भावामध्ये 1, 4, 5 हे तिन्ही भाव शुभ आहे, स्थिती शुभ आहे, परंतु राहूची दृष्टी आहे. तर सांगताना राहूची दृष्टी आहे, आता काय खराबच फळं जाणार असा विचार नाही, फक्त त्या पिरियडमध्येच त्याची फळं मिळतात. पूर्ण राहूची जी महादशा आहे ती 18 वर्ष असते, तर पूर्ण 18 वर्ष खराब जात नाही. 18 वर्षातून जे शुभ ग्रह आहेत आणि त्यांची जर अंतरमध्ये आली तर चांगली बी जाते, असा ह्याचा अर्थ होतो. तर बुध आणि गुरु ह्यांच्या अंतरमध्ये जेवढा पिरियड घेतील तेवढाच पिरियड त्यांच्या दृष्टीमुळं, परंतु त्या भावाचे ह्या भावाचे ते चांगली फळं देतील, पण त्यांचा जो दुसरा भाव अशुभ आहे ह्या भावासंबंधित अशुभ फळं देतील. म्हणून यांना भावांना असं मानले गेले की पहिला भाव पहिला, चौथा, 5वा, 9वा, 10वा हे शुभ आहेत आणि 6 8 12 हे अशुभ आहे आणि दुसरा आणि 7वा हे मारक आहे, तिसरा आणि 11वा हे सम आहे, सम मारक दुसरा आणि 7वा आहे, तिसरा आणि 11वा हे सम आहेत, मारकच तोंडात येते. तर अशा वेळेस ह्या भावाशी संबंधित जे जे ग्रह अशुभ ठिकाणी बसले तरच ते अंतर्दशा खराब जाती, नाही तर ज्या भावाचे स्वामी जर शुभ भावात बसले तर त्यांची महादशा अंतर्दशा खूप चांगली जाते. मीन लग्न मीन राशी, तर मीन लग्न मीन राशी 12 नंबरने सुरू होते. षष्ठे रवी आहे, सप्तमे बुध आहे, अष्टमे शुक्र आहे,
आणि 12व्या भावाचा स्वामी शनी आहे. रवी, शुक्र, शनी. तर रवीची स्थिती सममध्ये, शुक्रची स्थिती मारक भावामध्ये आणि शनीची स्थिती लग्नामध्ये. तर शनी कुंभ राशी 11 नंबर आणि कुंभ राशी 12व्या भावात आहे. पण स्वामीची स्थिती चांगली असल्यामुळं शनीची महादशा अंतर्दशा ही चांगली जाणार आहे. भले शनी अशुभ ग्रह आहे, पण त्यांचा जो भाव आहे त्या भावाचा स्वामी चांगल्या भावात बसल्यामुळं शनीची महादशा अंतर्दशा चांगली जाईल. आता सूर्य रवी आहे, षष्ठ भावाचा स्वामी रवी. रवीची स्थिती सममध्ये, तर ही सम फळं देतील. सम फळं कशी देणार? खूप वाईट नाही, खूप चांगली नाही. तर तिसऱ्या भावातून काय पाहतो? तर तिसऱ्या भावातून पाहतो साहस, पराक्रम, लहान भाऊ बहीण, मीडिया या संदर्भातली फळं मिळतील. या संदर्भातली फळं मिळतील. शुक्रची स्थिती मार्क. तर ह्यांची महादशा अंतर्दशा. तर कोणत्या? तर ह्या भावाच्या संबंधित आणि ह्या भावाच्या संबंधित जर शनीमध्ये शुक्र आले तर शुक्र कुठले स्वामी आहेत? तर अष्टम भावाचे. तर अष्टम भावाचे अशुभ फळं काय देणार? तर अष्टम भाव कशाचा आहे? मृत्यूच्या. गूढ रहस्य तर एक शिकण्याचा माध्यम आहे. पैतृक संपत्ती हा बी लाभ होईल. पण अचानक दुर्घटना, दुःख ह्या ज्या गोष्टी आहेत, तेव्हा शनीच्या अंतर्मध्ये शुक्र आला तर तेवढा पिरियड, शुक्राला जेवढा पिरियड निर्धारित आहे तेवढ्या पिरियडमध्ये ह्या भावाची संबंधित अशुभ फळं मिळतील. शनी तर शनीची चांगली जाणार. आता दुसऱ्या भावात मेष राशी. मेष राशीचा स्वामी मंगळ षष्ठ भावात आहे. भाव हा खराब आहे, म्हणजे मंगळची महादशा अंतर्दशा ही खराब जाणार आहे. सप्तम भावात बुधची राशी आहे, कन्या राशी. बुध चांगल्या भावात आहे, पहिला, चौथा, पाचवा. तर जेव्हा बी बुधची महादशा अंतर्दशा ती चांगली जाणार. शनीमध्ये जरी बुध आले तर शनीची बी आणि चांगली जाईल आणि बुधची बी चांगली जाईल, गुरुची बी चांगली जाईल. फक्त मंगळ, केतू, शुक्र आणि राहू यांची अंतरमध्ये जेव्हा जेव्हा पिरियड येईल तेव्हा ती बाकीचे सगळे चांगले जातील. तर अशा प्रकारे कुंडलीमध्ये मेष लग्न ते मीन लग्नापर्यंत 6, 8, 12चे स्वामी जिथं पडल्यात, ज्या भावात आल्यात आणि ते भाव जर शुभ आहे तर त्यांची महादशा ही चांगली जाणार. आणि ज्या भावात अशुभ भावात आले, समजा 6, 8, 12चा स्वामी 6, 8, 12मध्ये आला तर तो योग बनतो, विपरीत राजयोग. परंतु दुसरा भाव आणि 7व्या भावात जर ग्रह पडले यांचे तर मारक ठरतात. त्यांची महादशा अंतर्दशा ही खराबच जाते. ही महादशा अंतर्दशा तर बऱ्याच कुंडलीमा 6, 8, 12मध्ये विपरीत राजयोगचे योग बनल्यात तर त्यावेळेस त्यांना फायदाच होईल. पण दुसऱ्या भावात आणि 7व्या भावात जे ग्रह बसल्यात आणि ते ग्रह कोणाच्या बी 9 ग्रहापैकी कोणाच्या बी अंतरमध्ये आले तर तो त्रासदायक पिरियड राहील. पूर्ण पिरियड त्रासदायक नाही राहणार. उदाहरणार्थ केतूमध्ये आले तर 7 वर्षामध्ये हे 8 ग्रह विभाजित आहे. शुक्रमध्ये आले तर हा तर छोटा पिरियड आहे, शुक्र खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये जेवढं विभाजन केलं जाईल तर जादा वर्ष बाकीच्या ग्रहांना मिळतात. रवीला 6 वर्षे, चंद्राला 10, मंगळला 7, राहूला 18 वर्षे, गुरुला 16 वर्षे, शनीला 19 आणि बुधला 17 वर्ष. तर ह्यांच्या अंतरमध्ये 6, 8, 12चे स्वामी जर आले तर तुम्हाला त्याचा फायदा निश्चित होईल. तर अशा प्रकारे 6, 8, 12 हे अशुभ ग्रह कसे असतात तेच सांगितले आजच्या भावात. आणि दुसरा आणि 7वा मारक असतो. त्यांचे स्वामी कोणत्या भावात पडले तर अशुभ परिणाम देतील. तिसरा राहू, केतू आणि शनी हे अशुभ ग्रह. हे अशुभ ग्रह ज्या ज्या ग्रहाकडे पाहतात ते ग्रहांची जेव्हा महादशा अंतर्दशा सुरू होती आणि वर्तमान कुंडली म्हणजे वर्तमान जो गोचर चालला आहे ते ग्रहांची स्थिती आणि जन्म वेळच्या ग्रहांची स्थितींना जर सूत्र लावले तर ते षडाष्टक येऊ नये. षडाष्टक आले तर अशुभ परिणाम. द्वितीय द्वादशेस आले तर अशुभ परिणाम. पर 9 पंचम आले, तृतीय एकादशेस आले तर ते शुभ परिणाम देणार. जे आता मी सूत्र सांगितलं पुढच्या भागात ह्याचं विस्तारित विश्लेषण करेल. कारण सांगण्याची अशीच पद्धत आहे. द्वितीय द्वादशेस म्हणजे जिथं ग्रह आहे तिच्या पुढच्या भावात एक ग्रह असेल किंवा तो त्याच्या मागच्या असेल त्याला द्वितीय दुसरा किंवा 12वा असं म्हणतात. पण प्रॅक्टिकलमध्ये समजावून पुढच्या भागात सांगेल. आजच्या भावात इतकंच. धन्यवाद.